नमस्कार. BBC केज लाईव्ह संवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. विषय आजचा आहे केज शहरातील पथदिव्यांचा आणि इतर काही समस्यांचा. आपल्या सगळ्याला माहिती आहे की केज शहरात जवळजवळ गेली 2 ते 2.5 वर्षाहून अधिक काळापासून दोन्ही महामार्गाचं काम चालू असल्यापासून पूर्णतः मुख्य रस्ते अंधारात आहेत. रस्त्यावर काम सुरू असल्यामुळं तशी अपेक्षाही करता येत नव्हती. काम मोठं होतं, दीर्घकाळ चाललं, त्यामुळं केजवासियांनी ते सहनही केलं. परंतु आता रस्त्याचं काम होऊन जवळजवळ 1 वर्ष होत आलेलं आहे. गेली 1 वर्षापासून ते 1.5 वर्षापासून धारूर रस्त्यावरचे जे धारूर रस्ता आहे, आपण त्याला धारूर रोड म्हणतो, केज शहरातील भवानी चौक ते भवानी माता मंदिर आणि पुढं हा जो धारूर रोड आहे, या रस्त्यावर गेली जवळजवळ 1.5 वर्षापासून विजेचे खांब उभा करून त्यावर पथदिवे लावलेले आहेत. मात्र केवळ कनेक्शन देण्यामुळं किंवा त्याची प्रक्रिया प्रशासकीय स्तरावर पूर्ण न झाल्यामुळं हा भाग 1.5 वर्षापासून अंधारात आहे. या भागावरून अनेक लोक रात्रीच्या वेळी 10-11 वाजेपर्यंत वाहतूक चालू असते. लोकांना घरी जायचं असतं. काही लोक आपापल्या कामावरून उशिरा परततात. सकाळी अनेक लोक वॉकिंगला निघतात अगदी 4 वाजेपासून किंवा त्याहून लवकर. आणि सकाळी 4 ते 6 लोकांना या रस्त्यावर वॉकिंग करण्यासाठी किंवा फिरायला जाताना प्रकाशाची व्यवस्था असणं खूप गरजेचं आहे. मात्र इथं अंधार असतो. याशिवाय बीड रस्ता ज्याला आपण म्हणतो किंवा मुख्य आपला महामार्ग आहे जो की अहमदपूर-अहमदनगर, या रस्त्यावरही गेली अनेक वर्ष म्हणजे 2 वर्ष ते पेक्षा अधिक काळापासून अंधार आहे. हेही काम पूर्ण झाले. आपण यासाठी मागं आंदोलनही केलं. पहिल्यांदा आपण गणेश उत्सवाच्या काळामध्ये त्यांनी सर्व पथदिवे सुरू करावेत अशी मागणी केली होती. मात्र काही अनेक अडचणी सांगत त्यांनी दसऱ्याच्या वेळी, नवरात्राच्या वेळी नक्की करू असं सांगितलं होतं. तेही गेलं. त्यानंतर आता दीप उत्सव आपण म्हणतो, दिव्यांचा उत्सव आहे. मात्र या दिवाळीच्या उत्सवातसुद्धा प्रशासन, विशेषतः याच्यात मी संबंधित कंपनी इतकंच आता केज नगरपंचायतलाही आम्ही जबाबदार धरतो यासाठी की संबंधित कंपनीनं आता पथदिवे बसवून दिलेले आहेत. ते पथदिवे त्याला कनेक्शन देण्यासाठी जो काही त्याचा DP वगैरेचा प्लॅन आहे, हा कुठं जोडायचं कनेक्शन वगैरे हे आता नगरपंचायतच्या हातात आहे. नगरपंचायतनं आणि MSEB या दोघांनी मिळून या कंपनीला कुठून कनेक्शन द्यायचं ते सांगायचं. कंपनी तिथं कनेक्शन देणार आणि पथदिवे सुरू होणार. त्याचा काही काळ कंपनी स्वतःकडे ठेवते, ज्याला आपण मेंटेनन्स पिरियड म्हणतो. कळंब रस्त्यासाठी आपण अनेक वेळा मागणी केल्यानंतर कसं तरी ते सुरू केलं नगरपंचायतनं. परंतु धारूर रोड आणि बीड अंबेजोगाई रस्त्यावर मात्र हे पथदिवे बसूनसुद्धा आणखीन म्हणजे त्याच्यासाठी कनेक्शन दिलेले नाहीत. आता या ठिकाणी केज नगरपंचायत नेहमी कोणी नागरिकांनी तक्रार केली की आमच्याबद्दल तक्रार केली, अमुक केलं, असं घराणे करतात. परंतु मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे. मग सगळेच या केज नगरपंचायतमधले सगळे पदाधिकारी, माननीय मुख्याधिकारी आणि सर्व या व्यवस्थेला माझा प्रश्न आहे, काही मर्यादा पाळा. आपण जिथं काम करतो ना, ते कामं जर आपण वेळेवर करत नसू तर तो आपल्या कामाचा सुद्धा अपमान आहे. शेवटी आपल्याला एक संधी मिळालेली काम करण्याची, ते जर आपण असं करत असू तर आपल्याला आपली सेवा ही अपंग असल्यासारखं वाटते. आमचं म्हणणं आहे की थोडं जर काळजी केली, जिथल्या तिथं पत्रव्यवहार, जिथल्या तिथं धावपळ करून हे कनेक्शन दिलं असतं तर आज केज शहर अगदी गेली 2 उत्सवामध्ये त्यांना आनंद घेता आला असता. या आनंदाला मुकविणारे कोण आहेत? आपणच आहात. नागरिकांना एखाद्या गोष्टीचा आनंद द्यायचा असेल तर प्रशासकीय व्यवस्थेनं आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. आमचं म्हणणं आहे, आपण नेहमी म्हणता की कोणी आपल्याबद्दल तक्रार करू नये, तर आपलं वागणंसुद्धा तसं असलं पाहिजे. केवळ लोकांना दोष देऊ नका.
लोक तक्रारी केव्हा करतात? जेव्हा सतत पाठपुरावा करूनही आपण त्यांच्या समस्या सोडवत नाही, तेव्हा लोक त्याची तक्रार करत असतात, हे लक्षात ठेवा. आणि मला आणखीन एक सांगायचं आहे, याच्यात काही तुम्हाला कुठला निधी आणायचा नाही आहे. याच्यात फक्त व्यवस्थापनाचं काम आहे. ते व्यवस्थापनाचं कामसुद्धा तुम्ही जर वेळेत करत नसाल, तर दोष कुणाला द्यायचा हा तुमचा तुम्हीच स्वतःला प्रश्न विचारा. आम्ही तुम्हाला पुन्हा सांगतो, येत्या 2 दिवसामध्ये उद्या आणि परवा म्हणजेच 11 आणि 12 तारखेला संध्याकाळपर्यंत जर हे पथदिवे नाही सुरू झाले, तर 17 तारखेनंतर केज नगरपंचायतला कुलूप लावण्याचा इशारा केज विकास संघर्ष समिती देत आहे. कारण आपण जर नेहमी मुद्दामहून संधी देणार असाल लोकांना आंदोलनं करण्याची, हरकत नाही, आम्ही ते करू, पण त्याच्यात तुम्हीही स्वतःच्या कार्यक्षमतेचा थोडा विचार करा. दुसरी गोष्ट तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी केज नगरपंचायत आणि पंचायत समितीच्या प्रशासनाला आम्ही सांगतो, आज शुक्रवार होता 10 नोव्हेंबर. आज आपण शुक्रवारचा बाजार हा पंचायत समिती मैदानावर भरला होता आणि याच मैदानावर आपल्या दोन्ही विभागानं केज नगरपंचायत आणि पंचायत समिती केज यांनी त्या ठिकाणी फटाक्याच्या दुकानाला परवानगी दिलेली. त्यांच्याकडून अधिकृतपणे तुम्ही पावत्या फाडून त्यांचा जो चार्ज आहे तो तुम्ही भरून घेतलेला आहे, ना हरकत दिलेला आहे. असं असताना आपण बाजारही तिथंच भरवण्याची परवानगीही दिलेली होती. ठीक आहे, आजचा दिवस चांगला पार पडला, चांगली गोष्ट आहे. परंतु आज दिवसभर त्या ठिकाणी एवढी वर्दळ होती, फटाक्याच्या दुकानाला अगदी लागून पुढं मागून पूर्णपणे बाजार भरलेला होता. आमचं म्हणणं आहे, अशावेळी जर एखादा अप्रिय घटना घडली असती, त्याच ठिकाणी पदार्थ तळणारे किंवा मिठाई तयार करणारे गॅस सिलेंडर सहित तिथं बसलेले होते. जर याच्यात एखादी अप्रिय घटना घडली असती तर संपूर्णपणे या बाजारात हाहाकार माजला असता. लक्षात घ्या, मोठी जीवितहानीसुद्धा झाली असती. याला जबाबदार कोण? घटना झाल्यावर त्याची काळजी करणं, चिंता करणं, त्याच्यावर चिंतन करणं, पश्चाताप करणं उपयोगाचं नाही. व्हायच्या अगोदर आपण त्याचा विचार केला पाहिजे. तिथं साधी एखादी अग्निशमन दलाची गाडीसुद्धा तुम्ही पाठवलेली नव्हती. किती फिकीर आहे बघा. खरं तर आम्हाला असं वाटतं की केज नगरपंचायत प्रशासन असेल किंवा केज पंचायत समिती प्रशासन असेल, यांचा जो कारभार आहे त्याच्यावर नियंत्रण नसल्याचा हा परिणाम आहे. स्वच्छतेत बी असंच दिसतं आहे. कर्मचारी भरपूर आहेत, परंतु त्यांच्यावर नियंत्रण नसल्यामुळं अनेक कामं वेळेवर होत नाहीत किंवा सांगितल्याप्रमाणे होत नाहीत. बाजारसुद्धा बसवला जातो. या बाजारामध्ये लोकांनी कुठं बसावं यासाठी कुठली नियंत्रण व्यवस्था नाही. नगरपंचायतची काम करत नाही कधीच. लोक अस्ताव्यस्तपणे आपसात भांडतात. दर बाजारात तुम्ही जाऊन बघा, लोक भांडतात. आपसामध्ये सतत भांडणं होतात. सकाळीपासून ते म्हणजे दिवसभर त्यांची जागेमुळे भांडणं चालू असतात. मात्र केज नगरपंचायतचा कोणी कर्मचारी तिकडे फिरकत नाही. मात्र वसुली दणक्यात होते. लोकांकडून जे भाजीपाला विक्रेते आहेत त्यांच्याकडून पावत्या फाडून पैसे मात्र गोळा केले जातात. तुम्ही कर घेत असाल तर या लोकांना सुविधा देणं हे तुमचं कर्तव्य आहे. यापुढं जर अशा लोकांना तुम्ही सुविधा दिल्या नाहीत तर निश्चित केज विकास संघर्ष समिती आपल्याला याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. नुसती तक्रार करून उपयोग नाही. लोकांच्या साध्या समस्यासाठी जर तुम्ही लोकांना अडचणीत आणत असाल तर तुम्हाला जाब विचारला पाहिजे. का विचारू नये लोकांनी? फक्त घराणं करायचं आणि कोणी तक्रार केली की त्याबद्दल उगाच मनात रोष धरायचा, हे मला वाटतं योग्य नाही. त्यापेक्षा आपले कर्तव्य काय आहेत, आपण कोणत्या क्षेत्रात काम करतो, आपण काय पार्ट टाईम काम करत नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या राजकारणात उतरलात तर पूर्ण त्याच्या जीव ओतून काम केलं पाहिजे. आज काय चाललं आहे, आज कुठं काय झालं आहे हे आपण बघितलं पाहिजे. हे सर्व आपण करावं अशी आमची अपेक्षा आहे. कारण या गोष्टी गंभीर आहेत. आपल्याला वाटतात सहज होऊन गेल्या, पार पडल्या, हे ठीक आहे. पण घटना घडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाचं लक्ष त्याकडे वेधलं जातं. त्यापूर्वी त्या घटनेची गंभीरता थोडीही घेतली जात नाही. हेच आमचं दुर्दैव आहे. चला तर अपेक्षा करतो आम्ही केज नगरपंचायत प्रशासन आणि पंचायत समिती प्रशासन. पंचायत समितीला विनंती आहे, सतत हे मैदान तुम्ही भाड्यानं देताय, तर मात्र भाड्यानं दिल्यानंतर मात्र त्या मैदानाचं काय होतं आहे, ते मैदान काय वापरलं, किती खड्डे त्या मैदानावर आहेत, हे पंचायत समिती कधी बघत नाही. तर आमची विनंती आहे,
याकडे पंचायत समितीने बी लक्ष द्यावं आणि हे मैदान योग्य कामासाठीच वापरलं जावं अशी अपेक्षा या ठिकाणी आम्ही करतो आहे. कारण यापूर्वी आपल्याला सांगितलं की आपण सगळं उलटं करताय. गणेश उत्सवाच्या काळामध्ये बाजार आपण बाहेर पाठवले, काही धोका नव्हता त्यावेळेस, आणि आज अतिशय धोकेदायक स्थितीमध्ये तुम्ही बाजार पंचायत समिती मैदानावर भरला. या तुमच्या कार्यपद्धतीला काय म्हणावं तुम्हीच सांगा आता. आणि म्हणून किमान यानंतर तरी आपण यावर लक्ष केंद्रित करावं आणि केजवासियांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करावा अशी आम्ही आपल्याला विनंती करतो आहे. धन्यवाद.